लेट्स गो मैन. जय भवानी. हाय गाइस, आज हम आए हैं रामशेष. वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे मोहीम फते विथ अक्षय. तर मित्रांनो, आजची जी आपली मोहीम आहे ती आहे रामशेज किल्ला. तर फायनली आपण आलो आहे. मी बघू शकता इकडे पार्किंगची उत्तम सोय आहे. आणि हा जो बघताय तो आहे रामशेज. देखो हमारी पलटन. बघा मित्रांनो, किल्ल्याचा नकाशा आहे. किल्ल्यावर काय काय बघाल? शिलालेख, सैनिक चौक्या, मुख्य तळे, गोमुखी द्वार, खूप काही बघण्यासारखं आहे. आपण बघूया. हे बघा आपले मोरे. इकडेच आपल्याला सुरुवात करायची आहे. वरतीच किल्ला आहे हाच रामशेज. नेटवर्क नाही इकडे. तर भावा दिरली माझी, बसकर भावा दिरली माझी. हा पांडा किडा ये पांडा को दे. मित्रांनो, ट्रेकिंग चालू केलं आहे आता ऑलमोस्ट 5 मिनटं झाली चालू केलं ट्रेकिंग. आणि आता आम्ही आपली सवंगडी. गाईज हाय करो. जय शिवराय. जय शिवराय. तर जरा 5 मिनटं झाली आम्हाला आता ट्रॅकिंग चालू करून. आणि तुम्ही बघू शकता हे आहेत, मिस्टर चमग्या. तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय आमचा मुठिया इन ब्रॅकेट विनोद. चल बघा विनोद प्लीज. देश को हाँ सब एक नहीं हो. रुक जाओ. सब लाड में नहीं आने का बाबा. नंतर सर्वांना ये देख, आधा तक का 5 मिनट नहीं हुआ पहले ही बैग दे करने लग गया. दूसरा आमचा शिवरा इंडस्ट्रीचा ओनर दीपक मोरे साहेब. विठ्ठल. जय शिवराय मित्रांनो. आणि आमचा नवीन मेंबर सुनील भाऊ. यांचं सिलेक्शन झालंय. यांचं सिलेक्शन झालंय आर्मी मध्ये सिलेक्शन झालंय भावाचा. आता गावाची सर्व. आणि आता तुझी काय बाकी आहे? आता कुठली एक्झाम बाकी आहे? फिजिकल एक्झाम बाकी आहे, फिजिकल टेस्ट बाकी आहे. त्याच्यानंतर भाई आपला अग्निवीर साठी फुल सेटअप आहे. आता एक जण बाकी आहे. एकाचा तर इंटरव्ह्यू दे. मेन माणूस एकदम. आणि आपला एकच वादा. हे भारी आहे. लजार. वन मॅन ओनली चलो, हे काही बोट्स लागलेत, हे तुम्ही फॉलो नाही करायचे आहेत. दंडवाही कारवाई होऊ शकते. ठळक शब्दात महाराष्ट्र राज्याची निसर्ग मानचिन्ह. हो,
मित्रांनो मी फक्त असं एक करतोय, पाऊस करून तुम्ही बघू शकता. आंबा, आता आंब्याचा सीझन येणारच आहे. तर मित्रांनो हा किल्ल्याचा इतिहास खूप भारी आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे औरंगजेबाने पहिली जी मोहीम काढली होती पहिलाच किल्ला होता रामशेज. आणि कारण की हा किल्ला मुघलांना खूप महत्त्वाचा होता, पण हा किल्ला लगेचच औरंगजेबाने जिंकला असं झालं नाही. हा किल्ला लढण्यासाठी 5.5 वर्ष मुघलांना इकडे झुंज द्यावी लागली. मुघलांना स्वराज्यात एंट्री करायची होती. दिसत येतं ना, फक्त ग्रीप मिळण्यासाठी असं काय केलंय, उरून ठेवलंय. मित्रांनो असं बघायला गेलं तर 85 to 80 डिग्री अंतर आहे. तसं तर बिगनरसाठी इझीच आहे, जो फर्स्ट टाइम ट्रॅक करेल त्यासाठी इझीच आहे. आणि राहिली गोष्ट गड्याकडे यायची, तर आम्ही पर्सनल व्हेकलनेसला आलो आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. आणि नाशिकमधून हायवेपासून 10 ते 13 किलोमीटर अंतरावरच आहे, जास्त आतमध्ये पण नाही आहे. सो इझी आहे की तुमची स्वतःची व्हेकल्स असेल तर बेस्ट आहे. आणि जर तुम्ही नवीन कोण असेल जर त्याला ट्रॅक करायचं आहे त्यासाठी तर बेस्ट आहे. प्रॉपर शूजमध्ये आलात तर बिगनरसाठी एकदम सोपा असा किल्ला आहे. हा किल्ल्याची अजून एक अशी आख्या आहे की श्रीराम प्रभू जेव्हा श्रीलंकेत जात असताना ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं. तर ह्या किल्ल्याला रामशेज असं नाव त्यांच्यावरूनच पडलं असं बोललं जातं. चलो फिर आगे. कुठे आहे? आता इथे श्रीरामाचं मंदिर आहे इकडे. चलो फिर आगे.